आज आपण मानव विकास अहवाल याबद्दल चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा जर सांगायचं असेल, मानव विकास अहवाल सर्वात पहिल्यांदा 1990ला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमच्या अंतर्गत प्रकाशित करण्यात आला। जे की याची कल्पना सर्वात पहिल्यांदा भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि पाकिस्तानचे अर्थतज्ञ महमूद उल हक यांनी मानव विकास अहवालाची कल्पना मांडली। परंतु यामध्ये सर्वात जास्त योगदान पाकिस्तानच्या अर्थतज्ञाचं असल्यामुळं आपण त्यांना जनक असं म्हणतो। जे की यामध्ये भारताच्या 193 देशापैकी मानव विकास अहवालाच्या बाबतीत भारताचा 130वा क्रमांक येतो। जे की अहवाल त्या ठिकाणी मोजत असताना देशाच्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त आपण आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 घटकाचा विचार त्या ठिकाणी करत असतो, जेणेकरून भारताची अर्थव्यवस्था देशाच्या उत्पन्नासोबतच या 3 घटकाचा विचार करून त्या ठिकाणी सांगितले जाते। यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावरती आईसलँड हा देश राहिलेला आहे, जे की त्याचा मानव विकास निर्देशांक हा 0.977 आहे। आणि सर्वात शेवटी साऊथ सुदान हा देश आहे। आणि यामध्ये जसं आपण सांगितल्याप्रमाणे भारताचा 130वा क्रमांक येतो, जे की भारताचा मानव विकास निर्देशांक हा 0.685 इतका राहिलेला आहे। यानुसार भारत हा मध्यम विकसित देशाच्या गटामध्ये मोडतो। अशा प्रकारे हे सगळं माहिती जी आहे आपण मानव विकास अहवालाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे। परत एकदा मी या ठिकाणी रिवाईज करतो। सर्वात पहिल्यांदा 1990ला हा अहवाल प्रकाशित करण्यात आला। दरवर्षी हा अहवाल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत मांडण्यात येतो। यामध्ये 3 घटकाचा विचार त्या ठिकाणी घेतला जातो, आरोग्य असेल, शिक्षण असेल, राहणीमान असेल। यानुसार मानव विकास अहवाल त्या ठिकाणी प्रकाशित केला जातो, जे की यानुसार आपल्या भारत मध्यम विकसित देशाच्या गटामध्ये मोडतो। लक्षात आलं असेल तुम्हाला ह्या